हाय गाइस, या अंकल ने किधर से लेकर आए भाजी हमको नहीं पता. आम्हाला नाही माहिती कुठून आणले. अंकल कुठून आणली भाजी? ओ अंकल कुठून आणली भाजी? बोला. कुठून आणली भाजी? आम्हाला काय माहिती. हे बघा भाजी साफ करतात आहे. ही माझी बायको भाजी साफ करत आहे. केळफुलाची फर्स्ट टाइम करत आहे. आणि या माणसाने कुठून चोरी करून आणलंय काय माहिती. या माणसाला स्वतःला माहिती नाही कुठून चोरी केलेली आहे. हे माणसाने चोरी करून आणलेली आहे भाजी. भाजीवाल्याने दिली. चोरी करून आणले. मी पितोय मस्त ब्लॅक टी. आणि आमची लाडूबाई नाश्ता करत आहे म्हातारी बनून. आणि हा माणूस जो आहे चोर माणूस. सगळ्यांना वाटतो देव माणूस, पण आहे हा चोर माणूस ज्यांनी ही भाजी चोरी करून आणलेली आहे कुठून काय माहिती. आणि आम्हाला आणून दिली आहे. आणि आम्ही फर्स्ट टाइम ही भाजी सोलतोय, साफ करतोय आणि टी व्हीमध्ये बघून करतोय आणि खाणार पण आहे. ओके, बाय बाय गाईज. थँक्यू गाईज. हाय गाईज, हे बघा एवढी साफ झालेली आहे. आणि हा माणूस पण साफ झाला आहे. बसून बसून बोलतोय पाठ दुखते आहे माझी. काय होते बाळा? बाळा तुम्हाला काय होते? काय होते तुम्हाला? काय होते सांगू शकते? पाठ दुखते का? बॉम्ब लावून देऊ का? बॉम्ब, टाइम बॉम्ब, रस्सी बॉम्ब. ही बघा आमची लाडू. डान्स करा. बघा एवढी भाजी आता राहिलेली आहे. आणि अजून एक भाजी आहे. हे तर आहे सरप्राईज गिफ्ट या माणसासाठी. कारण की या माणसाने कुठून आणले हे चोरी करून ते त्यांनाच माहिती. तर त्यांना ही भाजी साफ अजून करायची आहे. एवढी झालेली आहे. एवढी बाकी आहे. आणि सर्वात बेस्ट म्हणजे ही बाकी आहे. तर ती फक्त या माणसाला करायची आहे साफ. आणि हा माणूस साफ करता करता झाला आहे पूर्ण साफ. बघा या माणसाचे पाय बघा किती स्वच्छ आणि नीट क्लीन आहेत. असे पाय तुम्हाला कुठे दिसले का आम्हाला जरूर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लोक तिला जबरदस्ती ती रडते. ये देखो ये है हमारे चच्चा. असं ना खा बोल तिला. बघू शकता फायनली एक केळफुलची भाजी साफ करून झालेली आहे. आणि याचं श्रेय हे माझ्या बायकोला आणि या चोर माणसाला. देव माणूस बोलून चोर माणूस सारा जाते. बघा साफ केलेलं आहे. आणि या माणसासाठी नाही, या माणसासाठी अजून एक सरप्राईज आहे. ते म्हणजे अजून एक केळफूल आहे तेही साफ करायचं आहे. तर ते साफ करायचं आहे. चला हे बघा आता भाजी धुवत आहे. कापून ठेवलेली होती ती आता पाण्यामधून, ज्या पाण्यामध्ये ठेवले होते ते आता काढून दुसऱ्या याच्यामध्ये भांड्यामध्ये ठेवत आहे. आणि याच्यामध्ये बघा कांदा कापून ठेवलेला आहे. बारीक चिरलेला आहे कांदा. आणि ते खोबरं, ओलं खोबरं. आणि हे माझं कांद्याचं झाड आणि कढीपत्त्याचं झाड. आणि हे लसणाचं झाड, लसूण. आणि आमच्या मुलाला एवढी भूक लागली आहे का तो स्वतःचे बोटं खात आहे. भूक लागली आहे का तुला बाळा म्हणून बोटं खातोय का? हां. आणि आमची लाडूबाई झोपली आहे डोळे खुले ठेवून. बघा. आणि आमचा लाडोबा बघत आहे. चपाती बनवायची तयारी चालू आहे. एका साईडला तयारी चालू केलेली आहे. आता तेल टाकत आहे. तेल गरम होईपर्यंत थोडं थांबायचं आहे. आता हिंग टाकत आहे. इथं जिरा. वेळाली कढीपत्ता. तडतड पण काय तडतड होत नाही आहे कढीपत्ता. ओलं खोबरं वाटून घेतलेलं आहे. आणि आता कांदा
कांद्याची बारी आली आहे. हे वाटण ओलं खोबऱ्याचं आता शेवटला टाकणार आहे. कांदा चांगला थोडा लाल करायचा आहे, मग टाकायचं आहे केळ्यांची फुलं. मग झाली आपली भाजी तयार. ऑलमोस्ट भाजी होत आली आहे. आता वरतून हे ओलं खोबरं टाकणार आहे, खोबऱ्याचा पीस ओल्या खोबऱ्याचा. चला गुड बाय, बनल्यावरती खाताना भेटू. आता खोबरं टाकत आहे. आता याला परत एकदा परतवून घेऊ चांगल्यापणे. आणि परत झाकण लावून 5 मिनटं वाफेवरती ठेवू. हे बघा भाजी आता झालेली आहे. आम्ही आता जेवायला बसतोय. आमच्या बाबूचं अर्ध्याहून जास्त जेवण झालेलं आहे. सोनू भाजी कशी वाटते? मस्त आहे, मस्त 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 मस्त. आणि हे आले आहेत भाजी साफ करून देणारे चाचा चोरजान. कल सिर्फ खाओ, वो कुछ नहीं कर रहे हैं. या खाऊन बघा एक घास कसं लागतंय, कशी वाटते भाजी. स्टॉप करो, इतना लंबा वीडियो काट. कैसा हुआ है भाजी? पहली बार बनाया हुआ है, पक्का सच में अच्छा बना है. मुझे नहीं. तो अगले टाइम वापस से लेकर आओ, वापस से साफ सफाई करना है अपने को.